आजच्या या मंगल कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या समाजाच्या भोरगाव पंचायतीचे अध्यक्ष आदरणीय रमेशदादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जळगाव शहराचे आमदार माननीय राजू मामा, रावेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार माननीय शिरीषदादा, माननीय श्यामला काकू, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं या वधूवरांना, साथी जोडप्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आशीर्वाद देतो आणि जनई फाउंडेशनच्या माननीय विजूभाऊ, माननीय जितूभाऊ, त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं खास मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये खरंच धाडसाचं पाऊल खूप पूर्वी उचलायला गेलं पाहिजे होतं. पडपट पाहतोय की ज्या ज्या वेळेला सामूहिक विवाहाचा विषय निघतो, कारण निश्चितच मुलं म्हणतात पहिल्यांदा आम्हाला मुली पहा आणि नंतर सामूहिक विवाहाच्या गोष्टी करा. हे धाडस केलं आमच्या विजूभाऊ आणि जितूभाऊ त्यांच्या कार्यकर्त्यांनी, आणि आज त्यांच्या सर्वांच्या मेहनतीमधनं हा 7 जणांचा, 7 परिवारांचा, 7 जोडप्यांचा एक इथे त्यांच्या संसारामध्ये नवीन पुरामध्ये ते आपल्या सर्वांची साक्षी सुरुवात करीत आहे. खरं म्हणजे आजचा क्षण या भादले गावालाच नव्हे, या परिसरालाच नव्हे, तर जिथे इथे समाज आहे, ज्या भागामध्ये आपला समाज काम करतो, त्या सर्व भागामध्ये अत्यंत महत्वाचा आजचा दिवस ठरणार आहे. त्याने सुरुवात झालेली आहे आणि मी जास्त न बोलताना फक्त 2 सूचना इथे आमच्या वरांना करणार आहे, आमच्या युवकांना करणार आहे. खरं म्हणजे मुली आल्या आहेत खूप लांबून, तुम्हाला तुमचा संसार फुलवायचा आहे. संसार फुलत असताना बऱ्याच वेळेला काही शिकवे असतात, काही शिकायचे असतात, पण या सर्व आठवणी, गोड कडू आठवणी तुम्हाला दोघांना समजून उमजून घेऊन तुम्हाला तुमचा संसार फुलवायचा आहे. आणि इथे वरमाई असतील, आमच्या वरांच्या माता, त्यांनाही मी विनंती करणार आहे की आज या सुना तुमच्या घरी आलेल्या आहेत, खूप लांबून आलेल्या आहेत. यांना फक्त एक लागणार आहे, तुमच्याकडनं यांना मुलीची बद्दलची भावना असते ती त्यांना लागणार आहे. मला असं वाटतं की आमच्या मातांनी जर या मुलींना मुलीसारखं वागवलं तर निश्चितच आमच्या जनई फाउंडेशनच्या माध्यमातून एक काम सुरू झालेलं आहे, हे काम अजूनही वाढणार आहे. कारण लांबवरून मुली आल्यानंतर खरं म्हणजे आपण आपल्या 2-3 गावांमध्येच ज्यावेळेला लग्न करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला अडचणी असतात, आणि त्या लांबून मुली ज्या आमच्या भादलीत आलेल्या आहेत, आपल्या परिसरात आलेल्या आहेत, त्यांना सांभाळून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च सर्वांना आशीर्वाद देत असताना मी एवढंच परमेश्वराला विनंती करणार आहे की या सर्वांचं 7 वर आणि 7 वधू यांचं आयुष्य अत्यंत आरोग्यमय, अत्यंत ऐश्वर्याचं, म्हणजे तन मन धन यांच्या श्रीमंतीनं शरीरही चांगलं पाहिजे, धनही चांगलं मिळालं पाहिजे आणि मनही चांगलं पाहिजे, आणि त्यातून यांचा संसार यांनी खरं म्हणजे ते करणार आहेत. त्यांनी मनापासून एकमेकांच्या आज माळा घातलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, यांच्या प्रयत्नांनी आज त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या एका नवीन पर्वाला सुरुवात केलेली आहे, वैवाहिक पर्व जे म्हणतो त्याला. आणि निश्चितच ते त्यांचं आयुष्य, त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत सुखानं, समाधानाने, एकमेकाला समजून घेऊन या समाजाला एक आदर्श ठरतील असं त्यांनी त्यांचं आयुष्य मला वाटतं एक पार पाडावं. आणि निश्चितच खूप वेळ झालेला आपले सर्वजण गाईमध्ये आहात, आणि म्हणून पुनश्च यांना शुभेच्छा देऊन विजूभाऊ, खरं म्हणजे ज्या आम्ही करू शकलो नाही
खरं म्हणजे ही सुरुवात आमच्यापासून केली गेली पाहिजे होती. पण जिथे काम करणार असतो, आम्ही कामं करतोच, पण विश्वास जो असतो समाजावरचा तो अत्यंत चांगल्या काम करण्यावरती असतो. हे आजच्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिलेलं आहे. खूप काम तुम्हाला करायचं आहे. सुरुवात तुम्ही केलेली आहे. खरं म्हणजे आपण म्हणतो समाजामध्ये की आमच्या या समाजामध्ये तुम्ही नावही दिलं आहे. खरं म्हणजे अल्पबचत काय म्हणतो अल्प विजू अल्प उत्पन्न गटामधले म्हणजे श्रीमंतांना मुली मिळतात, पण अल्पन्नांना अल्प उत्पन्नवाल्यांना आणि आणखी गरीब घरातल्यांना सहसा मुली मिळत नसतात. हे विदारक सत्य आपल्या समाजामध्ये आहे. आणि म्हणून या सर्वांसाठी तुम्ही मुली आणल्यात, खूप लांबून आणल्यात आणि त्यांचे संसार इथे उभे केले आहेत. आणि हेच करत असताना तुम्हाला मी शुभेच्छा देतो. ही सुरुवात झालेली आहे. आज 7 आहे, उद्या 70 होतील, आणखी 700 होतील. या पटीने हे लग्न लागले पाहिजेत, हे काम झालं पाहिजे आणि या समाजामध्ये आपण सर्वांना मदत केली पाहिजे. आम्ही तर आहोतच. तुम्ही ज्या वेळेला आम्हाला आदेश द्याल त्यावेळेला आपण काम करणार आहोत, बरोबर काम करणार आहोत. पण या समाजामध्ये ह्या चांगल्या रीती पडत असताना निश्चितच एक आनंद वाटतो. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, खरं म्हणजे याचं कारणही आपण शोधलं पाहिजे. आणि आता आपण जडून म्हणतोय, 10 वर्षातून म्हणतोय, पण यावेळेला आपल्याला जास्त जाणवायला लागलं. बेटी बचाव, मुलगी वाचली पाहिजे. मुलगी नसल्यामुळे ही वेळ येते आणि म्हणून आपण मुलगी वाचवली पाहिजे. मुलगी उद्याची पत्नी आहे, नंतर आई आहे आणि हे सर्व करत असण्यासाठी मुलगी असणं एक अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे सर्व समाजाला घेऊन जात असताना निश्चितच हे सर्व पथ्य आपल्याला पाळावं लागणार आहे, सर्व भान आपल्याला ठेवावं लागणार आहे. आणि आपण सर्व ज्येष्ठांनी या संदर्भामध्ये निश्चितच आम्हालाही मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन, वधूवरांनाही शुभेच्छा आशीर्वाद देऊन मला इथे बोलवलं. खरं म्हणजे विजूजी मला 4-5 फोन आलेत. विजयला म्हटलं मी जरूर येणार आहे, कारण एकदा आम्ही प्रयत्न करून पाहिले होते. श्रीदादा बालोदा मी प्रयत्न केले होते एकदा आमच्या संस्थेमार्फत 1995 साली. बोर्ड लावले, लेवा समाजातला सामूहिक विवाह. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर शेड मारलेलं होतं. म्हणजे त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, ही परिस्थिती का आली आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण ही परिस्थिती आली ती निश्चितच स्वागतार्ह परिस्थिती आहे. आपण सर्वजण सामूहिक विवाहांना जर आपण नेहमीच अंगीकारत गेलो त्या समाजाला आणखी उत्कर्षाकडे जाण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही आहे. आणि हाच समाज नव्हे. विजयनं म्हटलं की ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही एकाच समाजाचं काम करत आहे, विजयला म्हटलं तुम्ही एका समाजात काम करतच नाही आहे. इथे वर जरी एका समाजाचे असले तरी वधू अलग समाजाचे आहेत. ज्यावेळेला श्यामला काकू तुम्ही आमच्या काकांना पटवलं त्यावेळेला वाटत नव्हतं असं की आपण इतके समाज एकत्र येऊ. पण निश्चितच खरं म्हणजे या गोष्टीला संस्कार लागतात. एकाच समाजामध्ये जुळू शकतं असं नसतंच. समाजामध्ये किती वादंग आहेत हे आमच्या कुटुंब नायकांना माहिती आहे, श्यामलाताईंना माहिती आहे. हे सर्व करत असताना संस्कार खूप गरजेचे आहेत. आणि आपण सर्वांनी आपल्या मुलांना संस्कार देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जावळे साहेब. आपला पाठिंबा आणि आपलं नेहमीच प्रयत्नांचा हात आमच्या पाठीशी राहीलच. आणि यानंतर मी संपूर्ण जळगाव तालुक्याचं नाव, नवे जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवणारा एक कबड्डीपटू याच ठिकाणी उपस्थित आहे. अभिमान वाटतो मला आपल्या त्याचं नाव घेण्याचं, ज्याचं नाव आहे राकेश चौधरी, ज्यानं राज्यस्तरीय 5 वेळा आपल्या कबड्डीची चुणूक दाखवलेली आहे. आता MKPLच्या स्पर्धेमध्ये त्याची जळगाव मधून राज्य संघामध्ये निवड झालेली आहे. त्यामुळे मी जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांना